टीईटी सक्ती रद्द करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा विराट मोर्चा. धुळ्यात 100% शाळा बंद. MKCL तर्फे धुळ्यासह राज्यभरात मोफत AI मास्टर क्लास. प्राध्यापक संतोष बिरारींची प्रेसला माहिती. बेपत्ता असलेल्या मुलाच्या तपासात पोलीस यंत्रणेकडून हलगर्जीपणा. पालक देवीदास बदानेंचा आरोप. आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकारातून नगावबारी टेकडीवर ललित माळी यांच्यातर्फे वृक्षारोपण. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनाला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद, खासगी, प्राथमिक व महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी 100% शाळा बंद ठेवून सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यानंतर विराट मोर्चा काढून मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी TET परीक्षा सक्ती रद्द करणे, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे, BLOचे काम शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपविणे, TET व CTET संदर्भातील 14 मे 2026चे पत्र मागे घेणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करणे, तसेच TET प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा 2013 पूर्वी सेवेत लागलेल्या शिक्षकांना सूट देण्यासाठी केंद्र शासनाकडे आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याची मागणी केली. या मोर्चाला कल्याण भवन येथून सुरुवात झाली. क्युमाइन क्लब नजीक मोर्चात सभेत रूपांतर झालं. यावेळी शिक्षकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेथून शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं. न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शिक्षक संघटनांनी दिला. या आंदोलनात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश दात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्यसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शिवानंद बैसाने, बाळासाहेब बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय खैरनार, संजय पोद्दार, भूपेश वाघ, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण भदाने, रवींद्र बोरसे, बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीन चंद्र भदाने, राजेंद्र भांबरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्छाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कंखर, गमन पाटील, नाझीम मिर्झा, गोकुळ सोनार, मनोज निकम, छोटू राजपूत, संदीप पवार, श्यामकांत अहिरराव, पंडित पाटील, विश्वनाथ सोमवंशी, प्रभाकर मेटकर, सुरेंद्र पिंपळे, शरद पाटील, ऋषिकेश कापडे, गिरीश बागुल, संदीप मराठे, संदीप नेरे, अनिल तोरवणे, ईश्वर ठाकरे, तुकाराम बैरम, गजानन जाधव, दत्तात्रय पाटील, नितीन सासके, अशोक बडगुजर, संतोष जाधव, अविनाश काकुळदे, भूषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, विलास पाटील, राकेश केदार, धर्मसिंग पावरा, विशाल परदेशी, रवींद्र पवार, भास्कर परदेशी, वंदना सावंत, तृप्ती राजूरकर, ज्योती वराडे, रखमा पाटील, रुपाली सोनवणे, ज्योत्स्ना सनेर, छाया परदेशी, पल्लवी मांडोळे, दीपाली पवार, प्रतिभा वाघ, दीपा मोरे, चेतना परदेशी आदींसह शेकडो शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज संपूर्ण राज्यामध्ये 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आम्ही आज पुकारलेलं आहे आणि त्या शाळा बंद आंदोलन करून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या अन्यायकारक अटी शासनाने आमच्यावर लागू केल्या आहेत शिक्षकांसाठी, त्या संदर्भात आम्ही आज इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर तिथे क्युमाइन क्लब इथं धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जी TET जी परीक्षा आमच्या शिक्षकांवर लादलेली आहे, या संदर्भात शासनाने केंद्र सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडावे आणि या TETच्या चाचकाठीमधून आमची शिक्षकांची मुक्तता करावी. त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे, या GRमुळे जवळपास आमच्या संपूर्ण राज्यामध्ये 25,000 शिक्षकांची पदं कमी झालेली आहे. तर पूर्वीचा जो संच मान्यतेचा GR होता तो लागू करावा आणि हा GR रद्द करावा, ही दुसरी मागणी आहे. त्यानंतर BLO
SIRचं जे पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे, या कामामुळे आमच्या शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत असून गेल्या 6 महिन्यापासून जे PLOचं पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे त्या कामाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे, शाळांचं नुकसान होत आहे आणि जवळपास आमचे 10 ते 12 शिक्षक या कामाचा ताण घेऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. शासनाने याचा विचार करावा आणि BLOचं जे काम आहे ते सुशिक्षित बेरोजगार लोकांना देण्यात यावं किंवा दुसरी प्रशासकीय यंत्रणेला ते काम देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. यासह अशैक्षणिक कामांचा जो भार आहे, असे भरपूर असे जवळपास 100 ते 120 प्रकारचे शैक्षणिक कामं आम्हाला लावण्यात आलेले आहेत. त्या कामातून आमची देखील मुक्तता करण्यात यावी. आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत, देशाचं भविष्य घडवायचं आहे. आम्हाला फक्त शिकवू द्या. आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू द्या. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCL तर्फे धुळ्यासह राज्यभरात मोफत AI मास्टर क्लासची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन MKCLचे विभागीय समन्वयक तथा धुळ्यातील नामांकित सिद्धेश कॉम्प्युटरचे संचालक प्राध्यापक संतोष बिरारी यांनी पत्रकार परिषदेत केलं. AI स्वार झालंच पाहिजे. AI म्हणजे मास्टर झालंच पाहिजे, अन्यथा आपला घात आहे. म्हणूनच MKCLच्या रौप्य महोत्सवी वर्षात मोफत AI मास्टर क्लास विद्यार्थ्यांसह जनतेसाठी असल्याची माहिती बिरारी यांनी दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी AIचे फायदे, तोटे, उपलब्ध संधी याबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत असलम खाटिक, राहुल बाविस्कर, शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक संतोष बिरारी यांनी सांगितलं की कोणतंही नवीन तंत्रज्ञान आलं की त्याचे फायदे तोटे असतात. सध्या जगभरात AIचा बोलबाला आहे. वृत्तपत्रात सर्वच क्षेत्रांमध्ये AIने आपली उपस्थिती ठळकपणे दर्शविली आहे. त्यामुळे AIचा वापर करण्यासाठी हे तंत्रज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. AIवर स्वार झालो नाही तर आपण आउटडेटेड ठरू शकतो. आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. MKCLने गेल्या 2.5 दशकांमध्ये तब्बल 2.25 कोटी विद्यार्थ्यांना MSCITच्या माध्यमातून डिजिटल साक्षर केलं आहे. आता रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून MKCLने आपण करूया महाराष्ट्र AI रेडी ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत नव्याने अद्ययावत केलेला AI सक्षम MSCIT कोर्स, 265हून अधिक KLIC व्यावसायिक कोर्सेस आणि मोफत AI मास्टर क्लास विद्यार्थी, पालक, नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. MSCIT या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्ड प्राप्त झाला आहे. भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना दिला जाणारा स्कॉच हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. आपण करूया महाराष्ट्र AI रेडी मोहीम MKCLच्या अधिकृत शिक्षण केंद्रांमार्फत शाळा, महाविद्यालय, निवासी भागांमध्ये थेट पोहोचून नागरिकांमध्ये AI जागरूकता निर्माण केली जात आहे. 23 जूनपासून ही मोहीम सुरू झाली असून पुढील 60 दिवस चालणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टर क्लास MKCLच्या माध्यमातून दिला जात आहे. त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करून कोणताही नागरिक हा मास्टर क्लास मोफत उपलब्ध करून घेऊ शकतो. हा क्लास विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, पालक, शिक्षकांसाठी उपयुक्त आहे. मास्टर क्लास पूर्ण केल्यानंतर त्यांना MSCIT केंद्रामार्फत आकर्षक प्रमाणपत्र मिळेल अशी माहिती प्राध्यापक बिरारी यांनी दिली. तळागाळामध्ये जे संगणकाचं बीज रोवलं त्याची दखल घेत केंद्र पातळीवर एक खूप बहुप्रतिष्ठित स्कॉच अवॉर्ड MSCIT या संकल्पनेला मिळालेला आहे. आणि हे यश आपल्यासाठी मराठी मानवासाठी, मनासाठी, मराठी माणसासाठी एक खूप भूषणाची गोष्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यांचे कष्ट आहेत, केंद्रांचे कष्ट आहेत, तळागाळात आपल्या खेडोपाडी असलेल्या केंद्रांचे कष्ट आहेत, केंद्र चालकांचे कष्ट आहेत, MKCLच्या विवेक सावंत सर, समीर पांडे सर किंवा जे दिग्गज आहेत या सगळ्यांचे कष्ट आहेत, तुमचे कष्ट आहेत, सगळ्यांचे कष्ट आहेत. आणि याच्यामुळे आपल्याला खूप बहुप्रतिष्ठित स्कॉच अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याला प्रेरित होऊन आपण एक नवीन कन्सेप्ट आणतो आहोत. चला करूयात महाराष्ट्र AI रेडी. याच्यामध्ये सगळ्यांना, सर्वांना AIचा 1 तासाचा मोफत असा एक कोर्स आपण देत आहोत. त्याची लिंक आपण दिलेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा नंबर, नाव टाकायचं
आणि 1 तासाचा आपण जे कॅटेगरी आहोत, कॅटेगरी म्हणजे सायन्सचे स्टुडंट असाल किंवा वकील असाल किंवा डॉक्टर असाल किंवा जे काय असेल, आपण त्या कोर्सला रजिस्टर करायचं. 1 तासाचा मोफत कोर्स आपल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकतोय आपण. आणि जर हवं असेल तर जवळच्या केंद्रात जाऊन आपण आपलं सर्टिफिकेट कलेक्ट करू शकतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 2 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाच्या तपासात पोलीस यंत्रणेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप बेपत्ता मुलाचे पालक देविदास आत्माराम बदाने यांनी केला असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देविदास बदाने म्हणाले की माझा मुलगा राहुल वय 18 हा दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता वारूड तालुका शिंदखेडा येथून बेटावत येथे शिकवणुकीसाठी गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. नरडाणा पोलिसात याबाबत अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 13 जून 2024ला भुसावळ रेल्वे स्थानकावर गेलेल्या नातेवाईकांना राहुल हा CCTV फुटेजमध्ये एका तरुणासोबत दिसून आला. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाचे DYSP, LCB PI आणि ATS करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरून मुंबई ATS आणि पोलीस अधीक्षक धुळे यांनी राहुलच्या तपासाचे निर्देश दिले. भुसावळ रेल्वे स्थानकात राहुलसोबतचा तो तरुण कोण होता याचा 2 वर्षात तपास लागला नाही. 12 जून 2024ला राहुलचं लोकेशन कर्नल हरियाणा असं सांगण्यात आलं. आज 2 वर्षांनंतर तपास अधिकाऱ्यांकडून लुधियाना पंजाब हे शेवटचं लोकेशन सांगितलं जात आहे. 5 जून 2026 रोजी धुळे SPंना प्रत्यक्ष भेटून लुधियाना येथे पथक पाठविण्याबाबत विनंती करण्यात आली. मात्र या विनंतीचा पोलीस प्रशासनाने उपहास केला. गेल्या वर्षभरात SIT स्थापनपासून कोणत्याच ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन राहुलचा शोध घेण्यात आला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या कार्यवाहीतील निष्काळजीपणाबाबत जबाबदार SP आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा हायकोर्टात दाद मागू असा इशारा देविदास बदाने यांनी या पत्रकार परिषदेत दिला. माझा अल्पवयीन लहान भाऊ आणि देविदास आत्माराम बदाने यांचा लहान मुलगा राहुल देविदास बदाने हा हरवलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये नरडाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 जून 2024 रोजी 363 अन्वये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये माननीय बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाने पोलीस अधीक्षक धुळे आणि ATS मुंबई यांना तपासासाठी निर्देशित केले. तरी 2 वर्षामध्ये सदर प्रकरणात कुठलाही निष्कर्ष आलेला नाही, अल्पवयीनाचा शोध घेण्यात आलेला नाही. सदरील प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना बाबळे या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. पोलीस महासंचालकांना आम्ही स्वतः भेटलेलो आहोत. त्यानंतर विविध कलेक्टर महोदयांना भेटलो आहोत. तरीही सदर प्रकरणामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा आहे. अल्पवयीन भुसावळ या ठिकाणी अननोन व्यक्तीसोबत 11 जून 2024 रोजी दिसून येत आहे. तरी सदर फुटेज पोलिसांना पेनड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात आला नाही आणि त्यामुळे हाती आलेला अल्पवयीन हा याचा शोध आज पायतो लागलेला नाही. सदर प्रकरणामध्ये शेवटचे लोकेशन माहितीच्या अधिकारामध्ये आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल हरियाणा या ठिकाणाची निष्पन्न झाली होती. तरी ATSच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्याप्रमाणे आणि त्यांना आम्ही विचारणा केल्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांनी ऑफ रेकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार त्याचे लोकेशन लुधियाना पंजाब राज्य येथील मिळाले आहे. तरी लुधियाना पंजाब राज्य या ठिकाणी पोलीस 2 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत. 1 वर्षापासून LCBकडे धुळे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास असताना LCB यांनी शोध मोहीम हाती घेतलेली नाही आणि प्रत्यक्ष कुठल्याही ठिकाणी व्हिजिट केलेली नाही. लुधियाना या ठिकाणाचे लोकेशन LCBच्या निदर्शनास आलेले नाही आणि सदर प्रकरणामध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. तर SIT मार्फत या प्रकरणाचे संदर्भात कुठलीही शोध मोहीम हाती घेताना दिसून येत नाही. तरी प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक धुळे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्टीकरण द्यावे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहराला पर्यावरणपूरक, हिरवगार आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या उद्देशाने आमदार अनुप अग्रवाल यांच्या हरित धुळे संकल्पनेला धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी कृतीची जोड देत नगावबारी येथील वनविभागाच्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियान सुरू केलं आहे.
टेकडीचं हरित क्षेत्रात रूपांतर करण्याचा निर्धार करीत आयुक्त कापडणीस यांनी या उपक्रमाचं नियोजन, समन्वय, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि वैयक्तिक लक्ष्यामुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रत्यक्षात साकार होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी या उपक्रमाचा सातत्याने पाठपुरावा करीत स्वखर्चातून तब्बल 637 खड्डे तयार करून दिले. वृक्षारोपणासाठी आवश्यक प्राथमिक तयारी पूर्ण केल्यामुळे अभियानाला गती मिळाली असून नगावबारी टेकडीवर सुमारे 450 वृक्षांची लागवड करण्यात आली. या अभियानात महानगरपालिकेचे पाटकरी, सर्व स्वच्छता निरीक्षक दिनेश माळी, बाविस्कर तसेच मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज धुळे महानगरपालिका तर्फे वन विभागाची नगावबारी टेकडी येथे 450 वृक्षरोपण या ठिकाणी झाले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी 637 खड्डे स्वखर्चाने या ठिकाणी करून दिले. महानगरपालिकेचे आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांनी पूर्ण महानगरपालिकेची कर्मचारीच्या तर्फे या ठिकाणी हे वृक्षरोपण झालं. आज सगळेच महानगरपालिकेचे आमचे पाटकरी साहेब असतील, सगळे स्वच्छता निरीक्षक असतील आणि बागमाळी आमचे दिनेश भाऊ असतील, बाविस्कर दादा असतील, या सगळ्यांच्या मेहनतीने आज नगावबारीच्या वर्षानुवर्ष या ज्या बोडके टेकड्या आहेत या ठिकाणी वृक्षरोपण झालं आहे. अजून 2 दिवसामध्ये या ठिकाणी 200 वृक्ष लावण्यात येणार आहे. हे सर्व मनावर घेतलं धुळे शहराचे धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेबांनी महापौरांच्या पुढाकाराने आणि आमदार धर्मयोद्ध अनुपभाई अग्रवाल यांच्या हरित धुळे या संकल्पामध्ये हे सर्व वृक्षारोपण सुरू आहे. आम्ही धुळेकरांना विनंती करतो की या ठिकाणी 25 हेक्टर जमीन आहे. जवळपास आपल्याला 100 एकरावर वृक्षारोपण करायचे. आज ही सुरुवात आहे. यापुढेही हे वृक्षारोपण कायम राहणार आहे. येणाऱ्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी असणार असून आपण सर्वांनी या ठिकाणी योगदान द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.